हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पॉझिटिव्ह व्होल्टेज. आज आपण पॉवर सिस्टम प्रोटेक्शन मधील एक इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे डिस्टन्स रिले. खूप स्टुडंटला याविषयी जास्त माहिती नसते. ट्रान्सको जनको डिस्कॉम या एक्झामसाठी हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर या व्हिडिओमध्ये एकदम साध्या पद्धतीने आपण समजून घेऊयात. फर्स्ट, व्हॉट इज डिस्टन्स रिले. सेकंड, व्हाय डिस्टन्स रिले इज युज्ड. नंतर डिस्टन्स रिलेचे टाईप येतात, त्यामध्ये फर्स्ट इम्पिडन्स रिले, सेकंड रिॲक्टन्स रिले, थर्ड मोर रिले, लास्ट कंपॅरिझन, जे खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला मग सुरुवात करूया. लेट स्टार्ट. तर मित्रांनो, यामध्ये आपण फर्स्ट पाहूया व्हॉट इज डिस्टन्स रिले. The protection system whose action depend upon distance of feeding point to the fault. मीन्स आपल्याला जर पर्टिक्युलर ट्रान्समिशन लाईनला प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण एका एंडला रिले लावला, मग त्याचं ऑपरेशन फॉल्ट पॉइंट पासून ते रिलेच्या डिस्टन्स वरती डिपेंड असेल. हा रिले बाकी रिलेपेक्षा डिफरंट आहे. कशामुळे? कारण हा पर्टिक्युलर व्होल्टेज मॅग्निट्यूड और पर्टिक्युलर करंट मॅग्निट्यूडला ऑपरेट होत नाही. हा ऑपरेट होतो V/I रेशो वरती. तर आपण कन्सिडर करू एका ट्रान्समिशन लाईनला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला या पर्टिक्युलर डिस्टन्स साठी आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. मग आपण फर्स्ट आपल्या सेंडिंग एंडला काय केला, एक डिस्टन्स रिले लावला. इथे आपण यूज केलेला आहे इम्पिडन्स रिले. मग आपण इम्पिडन्स रिले एका पर्टिक्युलर झड व्हॅल्यूला सेट केला. कन्सिडर करू आपण ती झड सेट व्हॅल्यू आहे. तर आपण ही झड सेट या डिस्टन्स साठी ती व्हॅल्यू आपण चूज केलेली आहे. मग जेव्हा फॉल्ट ह्या पर्टिक्युलर पॉइंटला होतो त्यावेळेस काय होतं, आपलं व्होल्टेज आहे सिस्टीमचं व्होल्टेज कमी होतं आणि करंट काय होतो, करंट वाढतो. मग आता व्होल्टेज कमी झाल्यामुळे आणि करंट वाढल्यामुळे V/I रेशो जो आहे तो काय होईल, तो कमी होईल. मग तो कमी झाल्यामुळे the impedance seen by this impedance relay will decrease. मग जेव्हा impedance seen by this impedance relay कमी होतो त्यावेळेस काय होतो, आपला रिले ऑपरेट होतो. मग जेव्हा आपला झड सेट पेक्षा झड सीन कमी होईल त्यावेळेस आपला काय होईल, रिले ऑपरेट होईल. आता फॉल्ट मध्ये व्होल्टेज मॅग्निट्यूड जे आहे ते डिपेंड असेल डिस्टन्स वरती आणि करंट मॅग्निट्यूड देखील कशावर असेल, डिपेंड डिस्टन्स वरती. कशामुळे असेल ते डिस्टन्स वरती डिपेंड, कारण या ट्रान्समिशन लाईनची जेवढी जास्त लेंथ तेवढा त्याचा इम्पिडन्स जास्त असेल. जेवढा इम्पिडन्स जास्त असेल तेवढं काय होईल, व्होल्टेज पण जास्त असेल. म्हणजेच डिस्टन्स वर इम्पिडन्स डिपेंड असतो. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे वाय डिस्टन्स रिले आर युज्ड. तर बाकी ओव्हर करंट रिले असताना देखील आपण डिस्टन्स रिले का यूज करतो, कारण इट प्रोव्हाइड्स फास्टर प्रोटेक्शन ॲज कम्पेअर टू ओव्हर करंट रिले. सेकंड, परमनंट सेटिंग विथाउट द नीड ऑफ रिॲडजस्टमेंट. मीन्स आपण पर्टिक्युलर टाइमसाठी आपण रिले सेट करू शकतो. मीन्स 2.5 सेकंदासाठी आपण रिले जर सेट केला तर तेवढ्या वेळामध्ये तो ट्रिप होतोच. म्हणजे आपण प्रायमरी प्रोटेक्शन, बॅकअप प्रोटेक्शन साठी आपण पर्टिक्युलर सेटिंग यूज करू शकतो. नेक्स्ट, लेस इफेक्ट ऑफ एन अमाऊंट ऑफ जनरेशन अँड फॉल्ट करंट. तर आपला जो फॉल्ट करंट असेल आणि जनरेशन असेल याचा लेस इफेक्ट असतो प्रोटेक्शन सिस्टीम वरती, कारण हा रिले V/I रेशो वरती ऑपरेट होतोय. नेक्स्ट, that fault current magnitude permits high line loading. आता याच्या रेशोवरती डिपेंड असल्यामुळे काय होतं, याचा फॉल्ट करंट कितीही जास्त असेल आपण तोच रिले यूज करू शकतो. त्याच्यामुळे आपण लाईन लोडिंग जास्त करू शकतो. तर नेक्स्ट आपण हा रिले यूज करतो प्रायमरी और मेन प्रोटेक्शन अँड बॅकअप प्रोटेक्शन ऑफ एन AC ट्रान्समिशन लाईन अगेन्स्ट LLL, LL, LG फॉल्ट. तर हे झाले रिलेचे ऍप्लिकेशन्स, आपण तो कशामुळे यूज करतो. तर आपण आता याच्यानंतर पाहणार आहोत टाइप्स ऑफ रिले. त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे तो इम्पिडन्स रिले, सेकंड आहे रिॲक्टन्स रिले, थर्ड आहे मोर रिले.
आपण फर्स्ट पाहूया इम्पिडन्स रिले. तर इम्पिडन्स रिले मध्ये आपण पाहू शकता हा इंडक्शन टाइप इम्पिडन्स रिले आहे. याच्यामध्ये एक सीटी कडचा आउटपुट आलेला आहे आणि एक पीटी कडचा आउटपुट आलेला आहे. तर कॉइल 1 ला आपण पीटीचा आउटपुट दिलेला आहे आणि कॉइल 2, 3, 4 ला आपण सीटीचा आउटपुट दिलेला आहे. तर याचं टॉर्क इक्वेशन येतं टॉर्क इज इक्वल टू K1I² मायनस K2 इंटू V². तर हे टॉर्क इक्वेशन लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त मी याचे कॅरेक्टरिस्टिक्स कशा आल्या याच्यामुळे टॉर्क इक्वेशन मी घेतलेलं आहे. आपलं रिले केव्हा ऑपरेट होईल, जेव्हा टॉर्क आपलं कसं असेल, पॉझिटिव्ह असेल. मग हे टॉर्क पॉझिटिव्ह येण्यासाठी आपल्याला K1I² काय पाहिजे, ग्रेटर दॅन पाहिजे K2 इंटू V². मग याच्यावरून काय आपण कन्क्लुजन काढू शकतो, करंट जी आहे ती काय आहे आपली ऑपरेटिंग क्वांटिटी आणि व्होल्टेज जी आहे आपली रिस्ट्रेनिंग क्वांटिटी. आता रिस्ट्रेनिंग क्वांटिटी म्हणजे काय, आपल्या सिस्टीम वरती मोस्ट ऑफ दी फॉल्ट असतात ते मोमेंटरी असतात. मीन्स काही सेकंद नंतर ते फॉल्ट ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जातात. मग त्यावेळेस सिस्टीमला बॅक टू नॉर्मल आणण्यासाठी आपण रिलेज मध्ये रिस्ट्रेनिंग क्वांटिटी यूज करतो. मग इथं रिस्ट्रेनिंग क्वांटिटी कोणती आहे, व्होल्टेज आहे. मग जेव्हा आपला रिले थ्रेशोल्डला असेल त्यावेळेस आपला टॉर्क 0 असेल. मग टॉर्क 0 मीन्स काय असेल, तेव्हा K1I² इक्वल असेल K2 V². मग आपण V बाय I साठी फाइंड आउट करू. V बाय I काय येते याच्यामध्ये व्हॅल्यू, मग K1 अपॉन K2 अंडर रूट. तर V बाय I काय असतं, झड असतं. मग हे आपली काय असेल, झड सेट व्हॅल्यू इज इक्वल टू, आपण याला काय करू, C पुट करू. तर आपण त्याला काय लिहू शकतो, अंडर रूट R² प्लस X² इज इक्वल टू C. यालाच आपण लिहू शकतो R² प्लस X² इज इक्वल टू C². हे आपले इक्वेशन कशाचं आहे, सर्कलचं आहे. सर्कल ज्याचं की ओरिजिन काय आहे, सेंटर आहे. तर मग त्याच्यामुळे इम्पिडन्स रिलेची कॅरेक्टरिस्टिक्स सर्क्युलर नेचर येते. तर ही आहे इम्पिडन्स रिलेची कॅरेक्टरिस्टिक्स. आता इथे पहा, ही जी व्हॅल्यू आहे आपली झड सेटची व्हॅल्यू आहे. म्हणजेच जेव्हा आपला इम्पिडन्स सीन बाय रिले झड सेट पेक्षा कमी येतो तेव्हा रिले ऑपरेट होतो. म्हणजे या मधल्या रिजन मध्ये काय होईल, आपला रिले ऑपरेट होईल. ते कोणतं आहे, पॉझिटिव्ह टॉर्क रिजन. आणि याच्या बाहेरचं जे रिजन आहे ते कोणतं आहे, निगेटिव्ह टॉर्क, जी आपली नॉर्मल कंडिशनला सिस्टीम असेल त्यावेळेस. RX प्लेन वरती आपण हा ड्रॉ केलेला आहे. तर हा चारही क्वाड्रंट मध्ये येतो, त्याच्यामुळे हा काय आहे, नॉन डायरेक्शनल रिले आहे. तर यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे रिॲक्टन्स रिले. तर रिॲक्टन्स रिलेचं टॉर्क इक्वेशन म्हटलं तर हे याचं टॉर्क इक्वेशन आहे. तर या टॉर्क इक्वेशन वरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, द रिॲक्टन्स रिलेची ऑपरेटिंग क्वांटिटी कोणती आहे, करंट इज ऑपरेटिंग क्वांटिटी. आणि याची रिस्ट्रेनिंग क्वांटिटी कोणती आहे, व्होल्टेज इंटू करंट. मीन्स व्होल्टेज आणि करंट याची रिस्ट्रेनिंग क्वांटिटीज आहेत. तर जेव्हा आपला रिले थ्रेशोल्ड कंडिशनला असेल त्यावेळेस ह्या दोन्ही क्वांटिटी काय असतील, इक्वल असतील. तर रिॲक्टन्स रिलेमध्ये आपण काय करतो, आपली जी वाइंडिंग यूज करतो त्याच्यामध्ये आपण टाऊची व्हॅल्यू 90 डिग्री यूज करतो. टाऊ 90 झाल्यानंतर आपल्याला काय भेटतं, थ्रेशोल्ड कंडिशनला दोन्ही क्वांटिटी इक्वल असतील त्यावेळेस काय होईल, K1I² इज इक्वल टू K2 V इंटू I साइन ऑफ थीटा. कारण कॉस थीटा मायनस 90 काय असतं, साइन थीटा. मग यावेळेस आपण V बाय I साठी फाइंड आउट करू. मग काय येईल, V बाय I साइन थीटा इज इक्वल टू K1 बाय K2. मग हे काय झालं, झड सेट साइन थीटा इज इक्वल टू K1 बाय K2. मग इथे झड सेट साइन थीटा काय होतं, X सेट इज इक्वल टू C. मग हा झाला आपला रिॲक्टन्स रिले. तर याची कॅरेक्टरिस्टिक्स, एक स्ट्रेट लाईन येईल जी पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ X मधून जाईल.
ही झाली आपली रिॲक्टन्स रिलेची कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे हा आपला थ्रीशोल्ड कंडिशनला हा एक्स व्हॅल्यू येतं. जेव्हा आपली सिस्टीम याच्या खाली ऑपरेट होते तेव्हा आपलं कोणतं असतं, पॉझिटिव्ह टॉर्क रिजन असतं. यावेळेस रिले आपला ऑपरेट होईल. आणि जेव्हा ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स वरच्या रिजन मध्ये असते आपल्या सिस्टीमची, त्यावेळेस काय होईल, रिले इन ऑपरेटिव्ह कंडिशनला असेल. तर आता हा रिले देखील चारही क्वाड्रंट मध्ये येतो, त्यामुळे हा देखील एक नॉन डायरेक्शनल रिले आहे. तर आपण नेक्स्ट पाहणार आहोत मोह रिले. मोह रिलेलाच काय म्हणतात, ऍडमिटन्स रिले. तर ऍडमिटन्स रिलेचं बेसिक कन्स्ट्रक्शन असं आहे, ज्याच्यामध्ये आपण कॉईल नंबर 1 to 4 ला आपण काय केलेलं आहे, व्होल्टेज मीन्स आपल्या पीटी थ्रू सप्लाय दिलेला आहे, आणि कॉईल नंबर 3 ला आपण सीटी थ्रू सप्लाय दिलेला आहे. तर याचं टॉर्क इक्वेशन आहे K3V into I cos of theta minus tau minus K2V square. तर याच्यामध्ये आपली व्होल्टेज इंटू करंट काय आहे, आपली ऑपरेटिंग क्वांटिटी आहे, आणि व्होल्टेज जी आहे रिस्ट्रेनिंग क्वांटिटी आहे. मग थ्रेशोल्ड कंडिशनला काय होईल, K3V into I cos of theta minus tau should equal to K2 into V square. आता आपण व्होल्टेज बाय करंट साठी फाइंड आउट करू, तेव्हा काय येईल, V by I is equal to K3 by K2 into cos of theta minus tau. तर V by I काय झाला आपला, Z set is equal to, आपण हे K3 by K2 ला C घेतलं, C into cos of theta minus tau. आता आपण जर cos of theta minus tau ला एक्सपांड केलं तर आपल्याला फायनल इक्वेशन भेटतं R set square plus X set square minus K naught cos of t into R set minus K naught sin of t into X set is equal to 0. आता हे इक्वेशन आपल्याला एक सर्कलचं इक्वेशन भेटतं, जे सर्कल आपल्या ओरिजिन मधून पास होतं. तर मग आपल्या मोह रिलेची कॅरेक्टरिस्टिक्स जी येते ती येते लाईक दिस. तर हे जे आहे आपलं ते निगेटिव्ह टॉर्क रिजन आहे. आपल्या सर्कलच्या बाहेर जी सिस्टीम असेल ती नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनला असेल, आणि हे सर्कलच्या मध्ये जे आहे ते पॉझिटिव्ह टॉर्क रिजन. यावेळेस काय होईल, आपला जड सेट असेल त्यापेक्षा इम्पिडन्स कमी असेल सिस्टमचा, तेव्हा रिले आपला ऑपरेट होईल. तर आपण पाहू शकतो रिले हा फक्त एकाच क्वाड्रंट मध्ये ऑपरेट होतोय, त्याच्यामुळे आपला रिले जो होईल तो होईल डायरेक्शनल. तर हे झालं आपले तिन्ही रिले. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे कंपॅरिझन. या कंपॅरिझन वरती खूप MCQ क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि विचारतील देखील. कंपॅरिझन मध्ये आपण फर्स्ट पाहूया तिन्ही रिलेच्या कॅरेक्टरिस्टिक्सचं कंपॅरिझन. तर याच्यामध्ये आपण ऑब्झर्व करू, हा जो रिले आहे फर्स्ट मिडल छोटावाला तो कोणता आहे, मोह रिले आहे, आणि हा सर्क्युलर जो आहे तो आहे इम्पिडन्स रिले, आणि ही जी लाईन आहे ती आहे रिॲक्टन्स रिलेची. तर यामध्ये आपण ऑब्झर्व केलं तर काय होईल, सर्वात जास्त स्पेस कोणी घेतलेला आहे, रिॲक्टन्स रिलेने. सर्वात कमी स्पेस घेतला आहे मोह रिलेने. तर आता आपल्या सिस्टीम मध्ये पॉवर स्विंग होतात, मीन्स फॉल्ट झाला किंवा लार्ज डिस्टर्बन्स झालं, सिस्टीम मध्ये पॉवर स्विंग प्रोड्यूस होते. मग या पॉवर स्विंग मुळे काय होतो, आपली सिस्टीमचा इम्पिडन्स असं स्विंग होतो. मग सिस्टीमचा इम्पिडन्स स्विंग झाल्यामुळे काय होऊ शकतो, आपले रिले मॉल ऑपरेट होऊ शकतात. त्यावेळेस पॉवर स्विंगचा सर्वात जास्त इफेक्ट कोणावरती होतो, रिॲक्टन्स रिलेवरती, आणि पॉवर स्विंगचा सर्वात कमी इफेक्ट मोह रिलेवरती होतो. चला आता नेक्स्ट पाहूयात कंपॅरिझन. तर कंपॅरिझन मध्ये आपण फर्स्ट पाहूया स्पेस. तर आपण आत्ताच कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पाहिलं की रिॲक्टन्स रिलेचा सर्वात जास्त स्पेस असतो आणि सर्वात कमी असतो मोह रिलेचा. आणि जेव्हा टॉर्क इक्वेशन मध्ये आपण पाहिलं फर्स्ट, ऑपरेटिंग क्वांटिटीज ज्या आहेत
इम्पिडन्स रिलेची करंट ही ऑपरेटिंग क्वांटिटी आहे आणि त्याची रिस्ट्रेनिंग क्वांटिटी काय आहे, व्होल्टेज आहे. सेम रिॲक्टन्स रिलेची ऑपरेटिंग क्वांटिटी आहे, करंट आहे आणि रिस्ट्रेनिंग क्वांटिटी व्होल्टेज इंटू करंट आहे. मोह रिलेची ऑपरेटिंग क्वांटिटी व्होल्टेज इंटू करंट आहे आणि रिस्ट्रेनिंग क्वांटिटी व्होल्टेज आहे. तर याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट बघायची म्हटली तर करंट क्वांटिटी सर्वांमध्ये कॉमन आहे आणि रिस्ट्रेनिंग क्वांटिटीमध्ये व्होल्टेज क्वांटिटी सर्वांमध्ये कॉमन आहे. तर डायरेक्शनल फीचर्समध्ये मग बघायचं म्हटलं तर आपलं इम्पिडन्स आणि रिॲक्टन्स रिले दोन्ही नॉन डायरेक्शनल रिले आहेत, कारण त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स चारही क्वाड्रंटमध्ये येते आणि मोह रिलेची कॅरेक्टरिस्टिक्स मोस्ट ऑफ दी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येते, त्याच्यामुळे इनहरंट डायरेक्शनल कॅपॅसिटी आहे मोह रिलेची. नेक्स्ट, अफेक्टेड बाय आर्क रेजिस्टन्स. आता आपला जो रिॲक्टन्स रिले आहे तो फक्त एक्स वरती डिपेंड असतो, त्याच्यामुळे आर्क रेजिस्टन्सचा त्याच्यावरती काहीच इफेक्ट होत नाही. आर्क रेजिस्टन्स काय असतो, जेव्हा आपल्या सिस्टीमवरती फॉल्ट होतात तेव्हा आर्क प्रोड्यूस होते. मग त्या आर्कचा जो रेजिस्टन्स असतो त्याचा इफेक्ट या रिलेजवरती काय होतो तो. तर रिॲक्टन्स रिलेवरती आर्कचा काहीच इफेक्ट होत नाही आणि मोह रिलेवरती आर्कचा सर्वात जास्त इफेक्ट होतो. नेक्स्ट, अफेक्टेड बाय पॉवर स्विंग्स. तर आपण आत्ताच पाहिलं जो रिॲक्टन्स रिले असतो त्याचा स्पेस जास्त असतो, त्याच्यामुळे काय होतं, पॉवर स्विंग्सला तो हायली अफेक्टेड असतो आणि मोह रिलेचा सर्वात कमी स्पेस असतो, त्याच्यामुळे तो लेस अफेक्टेड असतो. तर ॲप्लिकेशन्स, फर्स्ट इम्पिडन्स रिले आहे तो मीडियम ट्रान्समिशन लाईनसाठी यूज करतात, कारण तो सिम्पल इन कन्स्ट्रक्शन आहे आणि त्याचे कॉस्ट पण कमी असते. तर रिॲक्टन्स रिले आहेत ते शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आणि ग्राउंड फॉल्टला यूज करतात, कारण जिथं फॉल्ट असतात तिथं काय असतं, जो रिॲक्टन्स असतो फॉल्टचा तो प्युअरली एक्स असतो आणि जी आपली शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असते त्यांची हाईट जी असते ती हाईट कमी असते, त्याच्यामुळे तिथे ग्राउंड फॉल्ट होण्याचे जास्त चान्सेस असतात, जसं की ट्रीची ब्रँच त्याच्यावरती फॉल होऊ शकते. आणि जो लास्ट जो आहे तो मोह रिले तो आपण यूज करतो लॉंग ट्रान्समिशन लाईनला, कारण त्याच्यावरती पॉवर स्विंग्सचा लेस इफेक्ट होतो. तर मित्रांनो, हे झालं कंपॅरिझन बिटवीन 3 रिलेज. तर मी आशा करतो तुम्हाला डिस्टन्स रिले विषयी सर्व समजलं असेल. अशाच चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. असे आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन भेटावं म्हणून चॅनलला शेअर करा. डाऊट सॉल्विंग आणि डिस्कशनसाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बी पॉझिटिव्ह.